त्या गोष्टीला नसती उठाठेव असं काय म्हणताय ज्योतिराव? केशवराव भवाळकर आणि माझी पहिली भेट जेव्हा झाली तेव्हा जर तुम्ही तिथे हजर असला असतात तर तुम्हाला माझं म्हणणं लगेच पटलं असतं. पहिल्याच भेटीत खटका उडाला म्हणून असं म्हणताय का? त्यांनी विरोधात मते व्यक्त केली आणि तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिलात. हे पहा, तुम्ही आपापलं सत्व राखून एकमेकांसमोर आलात. दोघांचे दृष्टिकोन भिन्न होते. माणूस मतभेद असले तरी केव्हा जुळून घेतो? जेव्हा त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. आणि तुमच्या पोटात एक आणि ओठात दुसरं असं वागण्याची तुम्हाला गरजच भासली नाही याचं जास्त कौतुक वाटतं मला. पण मला काही हे पटत नाही. उगा विरोधासाठी विरोध जर कोणी करत असेल तर मला त्याचं काहीही कौतुक वाटणार नाही. बघा, आपल्यात मतभेद झाले. माझं मत वेगळं आहे आणि तुमचं मत वेगळं आहे. मग यावरून तुम्ही लगेच असा समज करून घेणार का की माझी नसती उठाठेव चालू आहे म्हणून? अर्थात नाही. असं कसं म्हणेन मी गोपाळराव? पण याचं कारण म्हणजे गोपाळराव, तुम्ही मला ओळखता आणि मीही तुम्हाला ओळखतो. मग तसाच वेळ त्यांनाही द्या. ओळख वाढवा. त्यांच्याशी झालेली भेट शांतपणे आठवा. तुम्हाला लक्षात येईल की तुमचे तुमच्या जागेवरून बरोबरच आहे आणि त्यांच्या जागेवर त्यांचेही काही चुकलेले नाही. माझ्या जागेवरून म्हणजे? आता लहान घे, 6 वर्षाचे मूल घ्या. किती उंच असणार आहे ते? तुम्हाला जेवढे दिसेल तेवढे त्यालाच दिसेल का? दोघांची उंची, दोघांचा अनुभव सारखाच आहे का? त्याची बरोबरी करणे योग्य आहे का? इतकी सोपी तुलना आहे. म्हणजे शाळा, शिक्षण या संदर्भात मी 6 वर्षांच्या मुलासारखा आहे आणि त्यांचा अनुभव मोठा आहे. हे बघा, मी त्यांची बाजू घेत नाही, पण केशवराव भवाळकर एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांचं शिक्षणाबद्दलचं ज्ञान आणि मते पुढच्या पिढीसाठी चांगलीच आहे. ज्योतिराव, तुम्हीही खूप महत्वाचं कार्य करता, पण भवाळकरांच्या अनुभवाने तुमच्या कार्याचा पाया अधिक भक्कम होईल. म्हणून तुमच्या दोघांचे सूर जुळून आणणं मला अधिक आवश्यक वाटतं. ही वेळ झाली यायची. तुम्ही लोक सकाळी लवकर उठत नाही म्हणून तुमचे काही चांगले होत नाही. तुमची प्रगती व्हायची कशी? केशव भट, तुम्ही शांत व्हा बघू, शांत व्हा. मी बोलतो त्याच्याशी. काय रे गारुड्या, अरे तुला केव्हा बोलवले होते आणि उगवतोयस केव्हा? कामगिरी विसरलास की काय? अरे शाळेत साप सोडायचा होता ना. तेच तर करत होतो, पण टोपलीच गावात नव्हती. म्हणजे आता टोपली आम्ही लपून ठेवली होती का? का नारायणाने? काहीतरी कारणे काढून वेळ टाळतोय तो. त्याला विचारा, त्याला काम करायचे आहे का नाही? हा, तर त्यासाठीच तर आलो ना. काल धरणं पोटात काय नाही, माझ्या बी नाही आणि सापाच्या बी नाही. 2 घास द्या, मग लगेच सोडतो. बाबा देऊ का? आता बघवत नाही. बराच वेळ झाला तो माझ्याकडे मागत आहे. खबरदार, खबरदार. परस्पर काही ठरवले असलेस तर. तुला खायला द्यायचे असेल तर या गारुड्यास दे, पण सापाला खायला द्यायचे नाही म्हणजे नाही. अहो असं काय? अरे तुला खायला मिळतंय ना, मग त्यातच सुख मान. सापाचं काय ते नंतर बघू. अहो पण शेव, सापास जेवढा राग येतो तेवढा तो जोरात फणा मारतो. कोरून ठेवले आहे आम्ही. सापास राग यायला हवा असेल तर त्याला उपाशीच ठेवायला हवा. तू खा हो. सापाची चिंता तू नको करू, ती मी करीन. हो. म्हणजे अजून किती वेळ आहे? अरे तू आधीच उशीर केला आहेस. आता उशीर केलाच आहेस तर मला जरा वातावरण तापवू दे, मग बरोबर टोला मारतो. भवाळकर सर, नमस्कार. हा नमस्कार. नाराज आहात का अजून? मला तुमची माफी मागायची आहे. नाराज नाही. एकदा का आपल्यात मतभेद आहेत हे स्वीकारलं की नाराजी, राग आपल्यापाशी येतच नाही. मी नंतर चौकशी केली आणि मला समजलं की तुम्ही शाळेच्या इन्स्पेक्शन करता आलेला आहात. तसंच
अध्यापनाचं शास्त्र सांगायला आलेला आहात म्हणून म्हणलं तुमच्याशी जरा बोलावं. मीही विचार केला, माझ्या पहिल्याच भेटीत तुम्हाला राग का बरं आला असावा. मग माझ्या लक्षात आलं, माझ्या बोलण्यामध्ये शास्त्र, लक्ष्मण रेषा असे पुराण पोथ्यांमधले शब्द आले आणि तुम्हाला त्याचा तिटकार असणार. होय, तुम्हीच पहा ना. शास्त्र, वेद, पोथ्या, पुराण यांच्या नावाखाली लोकांच्या काहीही गळी उतरवलं जातं आणि म्हणूनच मला त्याचा राग आहे. मी मर्यादा हवी असं म्हटलं असतं तर कळलं असतं. पण मला सांगा, नेमका अर्थ लक्ष्मण रेषा ह्या शब्दातच आहे, हो की नाही? असेल, पण त्यावेळी माझ्या हे लक्षात नाही आलं. तेही समजलं आणि मी देखील तुमच्या पद्धतीसारखा निसर्गाचा विचार केला. हो, आपण फूल जेव्हा तोडतो तेव्हा आवडलं म्हणून दोन्ही हातांनी गच्च धरत नाही, ते अलगद धरतो. त्या फुलाला त्याची स्पेस देतो, त्याला हवा, सूर्यप्रकाश मिळायला देतो. मग मी विचार केला की तुम्हाला सुद्धा तुमची स्पेस मिळायला हवी. आता फक्त एक विनंती आहे. बुधवारात तात्यासाहेब भिड्यांच्या वाड्यात आम्ही मुलींची शाळा काढलेली आहे. अरे वा, होय, तिथे माझी पत्नी शिकवते, सावित्री. त्या शाळेला तुम्ही एकदा भेट द्यावी आणि आम्हाला काय काय सुधारणा झाल्या पाहिजेत हे सांगावं. आता इतर शाळांमध्ये जायचंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या पत्नीशी बोला आणि मग मला इथंच सांगा त्या काय शिकवतात, कसं शिकवतात, त्यांची अध्ययनाची पद्धत काय. होय, आओ आओ आओ, सीताराम नारायण सीना. अहो, पळून पळून कुठे जाणार आणि किती चुकवणार मग? नाही हो, मी तुम्हाला चुकवण्यासाठी नाही वळालो. मला एक काम आठवले ना म्हणून वळालो. हो, मज वाटले की मला बघून प्रत्यक्ष यमदूतच समोर आला असे तुम्हास वाटले की काय? नाही म्हणजे तसे वाटले असेल तर काही चूक नव्हे हो. आज ना उद्या घडेलच ते, म्हणजे योगच तसे आहेत ना. काय सांगता? खरंच? अहो पण माझी साडेसाती संपली आहे. इतके बजावून सुद्धा अन्नपूर्णे जोत्याच्या शाळेत घातलेत. इथे आपली साडेसाती सुरू झाली असे नाही का वाटले तुम्हास? आता सगळ्या देवांचा कोप भोगावाच लागणार ना. कर्माचे भोग असतात, हे सगळे भोगावेच लागतात. तुम्ही मज पाठ दाखवलीत, पण कर्माच्या भोगानं कशी पाठ दाखवणार? म्हणजे मला घाई घाई चालता येणार नाही, पळता येणार नाही, पण भोग नाही 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 नाही. ते सापाच्या रूपात समोर आले तर? साप? अरे बापरे, नको हो, अशा कल्पना सुद्धा नको. अहो शापच आहेत ते भोगावेच लागतात. आता तुम्हीच समजूतदार आहात म्हणून तुम्हाला सांगतो, नाहीतर ते बळवंत विनायक आणि चिंतामणी गजानन काही माझे ऐकायचे नाही. तुम्हीच त्या समजावू शकाल आणि या शापातून मुक्तता करून घेऊ शकाल स्वतःची. नाही हो, विश्वास ठेवा. उलट तेच मला जाब विचारतील की तुम्हाला काय दृष्टांत झाला होता का. मग ठीक आहे, सावध करायचे कर्तव्य मी केले हो. पुढचे तुमचे तुम्ही बघून घ्या, पण नंतर म्हणू नका की सर्पदंश झाला. केशव भटांनी आधी सांगितले नाही, आत्ता सांगताय. नाही, तसे नाही. म्हणजे दुर्दैवाने तसे काही झाले तर त्यावेळी तुम्ही माझ्या बाजूने बोला हो. की केशव भटांनी आधीच सावध केले होते पण मी ऐकलो नाही. सांगाल ना? येतो हो मी. फातिमा, तुझ्या हाताला चांगली चव आहे. मुली अगदी छान आवडीने खातात. अगं ते तर तू केलं हायस असं समजून खातात. म्या केलं हे समजलं तर भूकंप होईल. वहिनी, बाहेर खरंच भूकंप झालाय की काय? तुम्ही असे का दिसताय? भूकंप झाला नाही वहिनी, पण होणार आहे नक्की. केशव भट सगळीकडे सांगत फिरत आहेत, शाप भोगायला लागणार आहे म्हणे.
साडेसाती सुरू झाली आहे, सगळ्या देवांचा कोप होणार आहे. आता तुम्हाला हे काही नवीन आहे का भाऊजी? अहो वहिनी, पण ते पुढे काय सांगतायत हे ऐका. ते म्हणतायत भोग आता सापाच्या रूपात येतील. या अल्ला, सर्पदंश झाला तर मी सावध केले नाही असे म्हणू नका, असे विधान आहे त्यांचं. मला तरी वाटते. मलाही ही धमकी वाटते, बाकी काही नाही. नाही वहिनी, मला ती धमकी वाटते असे म्हणत नव्हतो. तर जे पुढे घडणार आहे त्याला आपल्याला कोणी जबाबदार धरू नये अशी व्यवस्था म्हणता येईल. भाऊजी कावळ्याच्या शापाने कधी गाय मरते का? वहिनी अहो, कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला आपण सावध राहायला हवे, एवढाच विचार आला म्हणून तातडीने इथे आलो. और सावी, हम यकीन के साथ तो नहीं कह सकते ना कि ऐसा होगा ही नहीं. खुदा ना खास्ता ऐसा हो गया तो. शक्यता नाहीये, पण म्हणून विषाची परीक्षा नाही ना घेता येत वहिनी. आणि त्यामुळं बोलणं फार चांगलं झालं. आणखी भवाळकर सर असं म्हणाले की आपल्या मुलींच्या शाळेमध्ये कसं शिकवलं जातं ते विचारून घ्या. हो. आणि त्याच्या सावित्री, काय झालं? माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही तुझं? आहे, कुणीतरी आले होते आणि त्यांनी तुम्हाला शाळेबद्दल विचारलं. होय, म्हणजे शब्द कानापर्यंत पोहोचलेले आहेत पण मनापर्यंत पोहोचलेले नाहीत. तिथं काहीतरी वेगळी लढाई सुरू आहे, हो ना? काय झालंय सांग बरं. विषयाची परीक्षा घ्यायची असते की नसते एवढंच सांगा. नाही, कधीही घ्यायची नाही. विष नकली आहे हे माहिती असलं तरी सुद्धा. पण हा प्रश्न आत्ता का आला? आज मोरोबा भाऊजी आणि सखा भाऊजी शाळेत आले होते. ते म्हणाले की केशव भट सगळीकडे सांगत सुटलेत, या पापाचे शाप भोगावे लागतील. आधी पाली आल्या, आता साप येईल. अगं सावित्री, केशव भट आणि शाप हे दोनच शब्द पुरेसे आहेत की? दोन्हीतही काहीही तथ्य नाही. मी सुद्धा ऐकून आधी असंच उडवून लावलं, पण फातिमा म्हणाली जर का हे खरं झालं तर केशव भट कुठल्या स्तरावर जातील काही सांगता येत नाही ना. तोच एक साप आहे. अहो असलं पाप माझ्या जन्मात नाही केलं म्या. त्या किंवा माझ्या पोराला उपाशी ठेवन, पर्यामुख्या जनावराला नाही. बाबा आपण नारायणा, या बाबतीत तू अगदी आयशीच्या वळणावर गेलायस. जरा समोरच्याने डोळ्यातून पाणी काढले नाही की तुमच्या डोळ्यातून मुळा मुठा वाहायला सुरुवात. काय असे काय बघताय माझ्याकडे? असे बघताय जशी काही माझी गेंड्याचीच कातडी आहे, भावनाच नाहीयेत मला. अहो भूदेव, तया करा, बाकीचा इशे राहू द्या बाजूला, पण सापाच्या खाण्याचं बघा, नाहीतर काय? हा, पैके तुलाच मिळणार आहेत ना? तुला जायचं असेल तर जा बघू, दुसरा गारुडी बघेन मी. चल निघ. अहो आता एवढं उपाशी ठेवलं तुम्ही असं बोलताय? अहो कालपासून काहीच खाल्लेलं नाही असं आपण. मग मी सांगतोय ते ऐक. तू हजारदा देवाकडे मागणे मागतोस की नाही? पण देव काही लगेच काढून प्रसाद तुझ्या हातावर ठेवतो का? नाही ना? तसेच आहे हे. तुला सापाची भाषा येत असेल ना, मग त्याला सांग की या सबुरीचे फळ तुला चांगले मिळेल, तुला माणसाचे रक्त मिळेल. सांग त्याला. हे काय, तुम्ही कुठे निघालात? त्या सापाला ठेचायला. त्यालाच एकदा ठेचला म्हणजे सगळे प्रश्नच सुटतील. आता तुम्ही त्यांना ओळखत नाही का? म्हणजे
त्यांच्यात एवढी हिंमत आहे कुठे? चिखल होता असा ते फक्त हुकूम देऊ शकतात. ओतायला त्या बिनबुडाच्या विष्णू भटांना पाठवतात. मग इथे जर साप बीप सोडणार असतील तर ते काय स्वतः सोडणार आहे? पण सगळं माहिती असून आपण काहीच करायचं नाही का? काय सावित्री, मागल्या वेळेला त्यांनी पाली सोडल्या, त्याच्यानंतर विपरीत घडलं. काय हो, काहीतरी बोलत होता तसे मध्येच का थांबलात? हे बघ सावित्री, मागच्या वेळेला खिडकीतून पाली आल्या होत्या. मग ज्या खिडकीतून पाली येतात त्याच खिडकी दरवाजातून साप सुद्धा येऊ शकतो. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. म्हणजे काय करणार? म्हणजे संपूर्ण भिडेवाड्याभोवती निवडुंग वगैरेच लावायचा. जे साप माणूस कोणालाही सहजपणे वाड्यात प्रवेश करताच आला नाही पाहिजे. मी एक काम करतो, मी आज शाळेत मुक्कामाला जातो आणि सगळी व्यवस्थाच लावून टाकतो. अरे ज्योति, इतनी रात में कहीं जाने की सोच रहे हो? इन्हें क्या हुआ? आपलेपणाची काळजी. ही आपलेपणाची काळजी फार वेगळी असते उस्मान. म्हणजे सगळं सगळं कबूल होऊन सुद्धा प्रत्यक्ष कृती करायची जेव्हा वेळ येते तेव्हा मन थबकतं. सावित्रीचंही तसंच झालंय. माझं काहीही झालेलं नाही. तुम्ही जा, मी राहीन इथे निवांत. भाई, मियाँ बीवी के झगड़े में समझदार ने अपनी टांग नहीं घुसानी. उस्मान, अरे तू काय कोणी परकायस का? सांगतो की तुला काय झालं ते. केशव भट शाळेत साप तर सोडणार नाही ना, या भीतीमुळे सावित्री दडपणाखाली होती. मग आम्ही दोघांनी मिळून असा पर्याय काढला की मी आज शाळेत मुक्कामाला जावं. मी असं म्हटलं नव्हतं. पण विरोध सुद्धा केला नव्हतास ना. म्हणजे सावित्री, तुला सुद्धा हे पटतंय की हाच एकमेव मार्ग आहे. मग आता प्रत्यक्ष जायची वेळ झाली तेव्हा का जड होतंय? खरंच साप असला आणि मी असलं नको नको ते काहीतरी बोलायलाच हवंय का? उस्मान मिया, आता काय करायचं सांगा. जाणं तर गरजेचं आहे, पण प्रत्यक्ष जायच्या वेळेला जर पावलं जड झाली तर जाणार कसं? अरे एकदम सोपं आहे. तुला एकट्याला जाऊ द्यायचं नाही. भाभी, आप फिकर मत करो. मी जातो ना ज्योती बरोबर शाळेत मुक्कामाला. देख ज्योती, नुसतं ऐकून बी बरं वाटलं त्यांना. नाही उस्मान, अजिबात नको. अरे तुला कशाला त्रास? तू भाभी की तरफ देख और बता. बर सावित्री, मी उस्मानला बरोबर घेऊन जातोय. आता तरी बरं वाटलं ना? का तुलाही घेऊन जाऊ बरोबर? हो चालेल, मी पण येते बरोबर. तो फिर मैं फातिमा को भी लेता हूँ. हाँ, सामने आबा माई है, उनको बताता हूँ, उनको लेता हूँ. भाभी, बारात है क्या? आप यही रहो, मैं और ज्योति काफी है. होय, आम्ही येतो सावित्री. अजिबात काळजी करू नकोस. चल उस्मान, चल.